नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी दिल्लीतून भाजपाचे बडे नेते अमित शहांचा हा महत्त्वाचा आदेश. शिंदे गटात अस्वस्थता. शिंदे गट आता नेमकं काय करणार? शहांनी असा कोणता आदेश दिला आहे की उद्धव ठाकरे यांना अतिशय आनंद झाला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात आता खळबळ माजलेली आहे? नेमकं काय झालंय त्याचं विशेष राजकीय विश्लेषण आपण करणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन्ही गटांभोवती राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट. या दोन गटातील संघर्ष आता केवळ राज्यापुरता राहिलेला नाही. पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह, आमदारांची अपात्रता, पक्षावरचा अधिकार आणि भविष्यातील राजकीय समीकरण या सर्व प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयातील आता ही अंतिम सुनावणी चालू असताना आता शिंदे गटाला धक्का देणारी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे यांना कोर्टातून मोठी चपारक भेटणार असून उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जातो. तर धनुष्यबाण गोठवून उद्धव ठाकरेंना शिवसेना हा पक्ष द्यावा लागू शकतो. तर एकनाथ शिंदे यांची या सुप्रीम कोर्टात हार होऊन त्यांचे काही आमदार अपात्र होऊन आणि त्यांना इतर आमदारांना एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा एक वेगळा गट, वेगळा पक्ष निर्माण करावा लागेल. आणि त्याचमुळे आता शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. सत्तेभोवती जसे की अनेक जण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले, परंतु आता सुप्रीम कोर्टात धक्का बसण्याच्या या शक्यतेने पुन्हा एकदा शिंदे गटात उभी फूट पडणार असं दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, खासदार आणि बडे नेते हे आता शिंदे गटातच वेगळा गट निर्माण करायचा की भाजपमध्ये विलीन व्हायचं, यामध्ये अनेकांचे हे काही वेगळे जे काही मनसुबे आहेत. त्यामध्ये काही जणांना वाटतं की पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं, तर काहींना दिल्लीतील भाजपमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपण सत्तेत राहावं असं वाटतं. मात्र या चर्चेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता जास्त आहे. कारण एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद, तसेच त्यांच्या पुत्राला दिल्लीत कॅबिनेट मंत्रीपद आणि खाली अनेक मंत्रिपदं पाहिजे असतील तर भाजपच्या सोबतच राहावं लागेल. त्यामुळे वेगळा पक्ष निर्माण करण्यापेक्षा भाजपसोबतच राहायचं असं अनेकांचं मत दिसत आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मिळणार जवळजवळ शक्यता ही जास्त दिसत आहे. कारण कपिल सिब्बल यांनी मांडलेली मोठी बाजू, अनेक कायद्यांची केलेली चिरफाड, तसेच जे काही निवडणूक आयोग असेल किंवा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी जे नियमांची पायमल्ली केली होती ते सर्व सुप्रीम कोर्टात सगळीकडेच मांडून आता खरा प्रश्न हा आहे की निवडणूक आयोगाने जसं शिवसेना नाव त्यांना दिलं होतं, परंतु सुप्रीम कोर्ट तो निर्णय रद्द करून उद्धव ठाकरे यांना ते देऊ शकतं. देशात आणि पर्यायाने राज्यात जर भाजपाची ताकद वाढवायची असेल आणि संसदेत भाजपाच्या खासदारांची संख्या अनेक बिलं जी पास करण्यासाठी येणाऱ्या काळात, तर भाजपाची ताकद वाढवायची हा भाजपाचा अनेक वर्षापासूनचा मनसूबा आहे. त्यामुळे भाजपा अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपमध्ये विलीन होण्याचे आदेश दिल्याची सूत्राची माहिती आहे. त्यामुळे आपला पक्ष वाढवण्यासाठी भाजपा काहीही करू शकते. त्यामुळे शिंदे गट लवकरच भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये अनेक जण शिंदे गटातील जातील, सत्तेसाठी अनेक महत्त्वाची पदं घेऊन भाजपमध्ये जातील. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष मिळाल्यास उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना वाढवतील, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष मिळावा की उद्धव ठाकरे यांना? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.